संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबतच होळी. अंजली दमाने यांकडून व्हिडिओ ट्विट. TV9 मराठी व्हिडिओची पुष्टी करत नाही. मी नाराज वगैरे काही नाही, मला आता बोलायचीही चोरी झाली आहे. पक्ष सोडण्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. तर जयंत पाटील आणि शरद पवार बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रामध्ये एकत्र. अमित देशमुख मंत्रिमंडळामध्ये असायला हवेत. पुढच्या वर्षी सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करावं. राष्ट्रवादीच्या विक्रम काळेंचं वक्तव्य. मी आहे त्या ठिकाणी आनंदी. कदाचित भविष्यामध्ये विक्रम काळेजी तुम्हीच आमच्याकडे याल. अमित देशमुखांचं विक्रम काळेंना प्रत्युत्तर. रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे 3 आरोपी 10 दिवसांपासून फरार. या सगळ्यांचा आका कोण? आरोपींना पाठबळ कुणाचं हे शोधण्याची गरज. रोहिणी खडसेंचं वक्तव्य. कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यामधल्या जवानाला वीरमरण. मणिपूर इथे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवताना वाहन दरीमध्ये कोसळल्यानं जवानाचा मृत्यू. सुनील विठ्ठल गुजर यांना 27व्या वर्षी वीरमरण. गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांनी वाढ. उद्यापासून राज्यभरात निर्णयाची अंमलबजावणी होणार. दरवाढीनंतर गाईचे दूध 58 रुपये तर म्हशीचे 75 रुपये प्रति लिटर असणार. सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर. सुवर्णनगरी जळगावमध्ये सोनं 90,000 तर चांदीच्या दरानं 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार. KL राहुलनं कर्णधारपद नाकारल्यानंतर अक्षर पटेलकडे संघाची जबाबदारी. 22 मार्चपासून IPLचा रणसंग्राम. भारताचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव साईचरणी लीन. सूर्यकुमार यादवनं सपत्नीक साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. साईबाबा संस्थानकडून सूर्यकुमार यादवचा सत्कार.